नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना चिन्हांचा गुणाकार, भागाकार असू दे किंवा चिन्हांची बेरीज, वजाबाकी करताना प्रॉब्लेम होतो. म्हणजेच की त्यांना कोणतं चिन्ह द्यावं. गुणाकार केला दोन संख्यांचा तर एकाला चिन्ह असेल, एकाला बेरीज चिन्ह असेल तर काय करायचं, किंवा भागाकार करताना काय करायचं, बेरीज असेल तर बेरीज दोघांची, वजा चिन्ह असेल दोन्ही संख्यांना तर काय करायचं. तर अशा वेळेला बरीच मुलं कन्फ्यूज होतात आणि मग परीक्षेमध्ये ते करत असताना काय होतं, त्यांच्या बऱ्याच चुका होतात किंवा संख्या चुकतात, पुढे त्यांच्या चुका होतात. म्हणून मग ह्या चुका सुधारण्यासाठी किंवा हे लक्षात राहावं यासाठी आपण काय करणार आहोत, ह्या व्हिडिओमध्ये चिन्हांचा गुणाकार, चिन्हांचा भागाकार आणि चिन्हांची बेरीज वजाबाकी कशा पद्धतीने होते. म्हणजे एखाद्या संख्येला दोन संख्या आहेत, त्यापैकी एका संख्येला वेगळं चिन्ह प्लस असेल किंवा मायनस असेल किंवा बेरीज असेल किंवा वजाबाकीचं चिन्ह असेल तर काय करायचं, यासाठी आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये पूर्ण ती माहिती घेणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना काय होणार आहे, ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. बऱ्याच जणांच्या चुका ह्या चिन्हांमुळेच होतात. ओके, तर चला बघूया आपण की चिन्हांची बेरीज उदाहरणासोबत तुम्हाला मी सांगणार आहे, त्याबद्दल काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे जसं चिन्ह दाखवणार आहे तुम्हाला गुणाकार किंवा बेरीज करून, तसंच त्याच ठिकाणी संख्या घेऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर चला आपण पाहूया. ओके, तर आपण पहिला पाहूया प्लस मायनस चिन्हांचा गुणाकार. तर ज्या वेळेला दोन संख्या ना चिन्ह वेगवेगळे असतात त्यावेळेला त्या संख्यांचा गुणाकार करताना संख्यांचा तर गुणाकारच होतो, परंतु आलेलं उत्तर आहे त्याला काय चिन्ह असेल, त्या गुणाकाराला काय चिन्ह असेल ते आपल्याला इथे बघणार आहोत आपण. ओके, प्रथम समजा मायनस आहे, मायनस गुणिले मायनस, दोन्ही संख्याला मायनस असेल तर काय येतो, जे उत्तर येईल त्याला चिन्ह येईल प्लस. आता इथे आपल्याला उदाहरण बघायचं. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये समजा -3 गुणिले -4 असं असेल, -3 गुणिले -4 असं असेल तर उत्तर किती, 3 चौक 12. संख्याचा गुणाकार होणार आहे, परंतु वजा चिन्ह असेल तर उत्तराला चिन्ह काय येतो, प्लस. म्हणजे जे आन्सर मिळेल ते काय मिळेल तुम्हाला, +12 मिळेल. ओके, म्हणजे धन 12 मिळेल. तसंच दुसरं आपण घेऊ, प्लस दोन्ही संख्यांना प्लस, दोन्ही संख्या धन असतील. ओके, तर मग जे उत्तर मिळणार आहे तुम्हाला, गुणाकार जो मिळणार आहे त्याला धन चिन्ह असणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये हे संख्या घेऊ आपण, 3 गुणिले 4, दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे, दोन्ही पण धन आहे, तर डायरेक्ट गुणाकार त्यांचा होईल किती, 12 आणि धन 12. तर चिन्ह नाहीत म्हणजेच धन आहे. ओके, म्हणजे आन्सर पण काय असणार आहे, धनच असणार आहे तुमचं. त्यानंतर समजा पहिल्या संख्येला धन आहे, दुसऱ्या संख्येला ऋण आहे. ओके, धन आणि ऋण यांचा गुणाकार, जे संख्या त्याचा संख्याचा तर गुणाकार होईल, परंतु जे उत्तर येईल त्याला चिन्ह मात्र काय राहील, वजाच राहील. म्हणजे समजा हे चिन्ह आहे -3 आणि हे चिन्ह आहे धन, हे 3 प्लस आहे आणि 4 ऋण आहे. ओके, त्यांचा गुणाकार तर 12च होणार आहे, परंतु त्या गुणाकारात त्या उत्तराला चिन्ह का असेल तर तुमचं नेगेटिव्ह चिन्ह म्हणजे -12. ओके, त्यानंतर आता इथे समजा पहिल्या संख्येला ऋण चिन्ह, दुसऱ्या संख्येला धन चिन्ह आहे, तर यांचा गुणाकार होईल आणि चिन्ह काय राहील, वजाच राहील. मग इथे उदाहरण तुम्हाला घेऊन दाखवतो मी की पहिल्या संख्येला समजा 3 काय आहे, वजा आहे, गुणिले हे जे 4 आहे ते काय आहेत, धन आहे. ओके, म्हणजे धन चिन्ह लिहिलं नाही म्हणजेच धन आहे किंवा धन लिहितो मी इथे असं आहे. तर गुणाकार त्यांचा 12च होणार आहे, परंतु जे उत्तर आहे त्या उत्तराला जे चिन्ह येणार ते मात्र काय राहील, ऋणच राहणार आहे, म्हणजे वजाच राहणार आहे. ओके, तर लक्षात आलं, चिन्हांचा गुणाकार अशा पद्धतीने म्हणजे ऋण गुणिले ऋण उत्तराला धन चिन्ह, धन गुणिले धन उत्तराला धन चिन्ह आहे, धन गुणिले ऋण उत्तराला ऋण चिन्ह, आणि ऋण गुणिले धन असेल तरी सुद्धा उत्तराला ऋण चिन्ह असेल. हे उदाहरण याप्रमाणे तुम्हाला इथे दाखवले आहेत की -3 गुणिले -4 बरोबर धन 12 किंवा पॉझिटिव्ह 12. आता धनच्या चिन्ह लिहिलेच नाही म्हणजेच काय, लक्षात ठेवा, ज्यावेळेस चिन्ह समोर नसतो एखाद्या संख्येच्या त्यावेळेला धन असतो, म्हणजे हे जे चिन्ह लिहिले नाही आहेत ते काय आहेत, धन 3 आणि धन 4 आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे 3 चौक 12 आणि दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, म्हणून त्याला चिन्ह पॉझिटिव्हच राहणार, म्हणजे धन राहणार. त्यानंतर इथे 3 आहेत, हे धन आहे, 4 हे ऋण आहे, म्हणजे हा प्लस आहे आणि हे मायनस आहे, निगेटिव्ह आहे. तर दोघांचा गुणाकार काय येईल, 12 येणार आहे, परंतु चिन्ह राहील वजाच. तसं इथे सुद्धा पहिली संख्या ऋण असेल, दुसरी संख्या धन असेल, गुणाकार तर त्यांचा होणारच आहे, परंतु चिन्ह काय राहणार आहे,
ऋण राहणार आहे. ओके, तर हा आहे चिन्हांचा गुणाकार. हा तुम्हाला लक्षात आला असेल. आता आपण पुढे बघू, म्हणजे चिन्हांचा भागाकार कशा पद्धतीने होतो ते पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत चिन्हांचा भागाकार. ओके, समजा वजा भागिले वजा, म्हणजे जी अंशस्थानी संख्या आहे तिला वजा चिन्ह आहे, छेदस्थानी संख्या आहे तिला पण वजा चिन्ह आहे. ओके, मायनस डिवाइड बाय मायनस. तर जे आन्सर येईल त्याला चिन्ह असेल प्लस. सेम गुणाकाराचे जे नियम आहेत तेच नियम भागाकाराच्या संख्येना सुद्धा तसेच नियम बसतात. त्यानंतर जर पॉझिटिव्ह संख्या आहे, ओके, भागिले पॉझिटिव्ह म्हणजे धन भागिले धन, तसं काय राहणार आहे, त्याला धन चिन्ह राहणार आहे. जसं उदाहरण आपण बघू प्रत्येकाचं, जसं मागाचे पाहिलं होतं एकाचं उदाहरण बघू. पहिले जर मायनस भागिले मायनस. आता इथे आपण संख्या घेऊ कोणती तरी एखादी. ओके, जसं की 8 भागिले 4 म्हणजे -8 हे -4. आता भागिले डिवाइड आहे म्हणजे असं थोडक्यामध्ये असं असणार आहे, ते -8 डिवाइड बाय -4 असं असतं चिन्ह. बघा तुम्ही गुणाकार भागाकार करताना अशा प्रकारचं येतं. ओके, मी मांडताना हा चिन्ह मांडला आहे, असं अंशाछेदात मांडत नाही. ओके, अशा पद्धतीने मांडतो. तर आता आपण काय केलं, 8ला डिवाइड करायचं आहे कितीने, 4ने. ओके, तर 8ला 4ने डिवाइड केलं उत्तर किती येणार आहे, 4 दुने 8. परंतु दोन्ही पण काय आहेत, निगेटिव्ह आहेत म्हणजे वजा वजा आहे, म्हणून ते चिन्ह 2 जे उत्तर मिळेल ते काय असेल, पॉझिटिव्ह असेल म्हणजेच धन असेल. ओके, जसे ते चिन्हाने दाखवले वजा भागिले वजा, तसंच 8 भागिले -4 बरोबर -2. म्हणजे दोन्ही पण इथे धन आहेत, तेच संख्या घेऊ आपण. फक्त 8 म्हणजे धन 8 भागिले धन 4 जर घेतली तर आपल्याला जे उत्तर तेच मिळणार आहे. 4ने 8ला भागलं तर उत्तर मिळेल 2च, आणि 2 सुद्धा काय असतील, पॉझिटिव्ह असेल. कारण ह्या दोन्ही संख्या काय पॉझिटिव्ह, चिन्ह नाहीत म्हणजेच ते पॉझिटिव्ह आहेत किंवा ते धन आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समजा पहिल्या संख्येला, मोठ्या संख्येला काय आहे, धनच आहे. ज्यांनी भागायला त्याला काय आहे, ऋण आहे. म्हणजे इथे 8 धन असतील भागिले ज्यांनी भागायचं आहे ते 4 काय आहेत, ऋण आहेत समजा. तर जो भागाकार येईल त्या उत्तराला चिन्ह असेल ऋण म्हणजेच मायनस. प्लस डिवाइड बाय मायनस इज इक्वल टू मायनस. प्लस डिवाइड बाय मायनस इज इक्वल टू मायनस. ओके, त्यानंतर समजा पहिल्या संख्येला मायनस आहे, दुसऱ्या संख्येला प्लस आहे, तर मायनस डिवाइड बाय प्लस इज इक्वल टू मायनस. जर वजा संख्येला धन संख्येने भागलं तरी उत्तर जे येणार आहे त्याला चिन्ह काय येणार आहे, मायनस येणार, म्हणजेच ऋणच असणार आहे. म्हणजेच ही जी 8 ही संख्या ही समजा ऋण आहे, आणि ज्याने भागायचं आहे ते 4 काय आहेत, धन आहेत. ओके, चिन्ह लिहित नाही म्हणजेच ते धन आहेत समजा. तर ऋण संख्येला धनसंख्येने भागला तरी उत्तर जे येणार आहे त्या उत्तराला काय राहणार आहे, ऋण चिन्ह राहणार आहे. ओके, मायनस लक्षात आलं आहे तुमच्या. उदाहरण सुद्धा तुम्हाला प्रत्येकाच्या समोर त्याचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. मायनस डिवाइड बाय मायनस इज इक्वल टू ॲन्सरला प्लस. प्लस डिवाइड बाय प्लस ॲन्सर इज प्लस. उत्तर याला काय असेल, प्लसच असेल. नंतर प्लस डिवाइड बाय मायनस तरी उत्तर काय येणार आहे, मायनसच. आणि मायनस डिवाइड बाय प्लस तरी उत्तर काय असेल, मायनस. ओके, म्हणजे -8 भागिले -4 बरोबर धन 2, आणि 8 भागिले 4 म्हणजे धन 8 भागिले धन 4 उत्तर धन 2. जर धनसंख्येला ऋणसंख्येने भागलं, 8ला -4ने भागलं तर उत्तर येतोय -2. तसंच जर 8 वजा असेल, ज्याला भागायचं आहे ते वजा असतील आणि ज्यांनी भागायचं आहे ते धन असतील तरीसुद्धा उत्तर तुमचं असणार आहे ऋणच. चिन्ह त्याला काय असेल, ऋण असेल. ओके, तर या पद्धतीने काय असतो चिन्हांचा भागाकार. बरीच मुलं याच्यामध्ये भागाकार करताना वगैरे चुका होतं, कारण जेव्हा आपण पक्षांतर करतो त्या संख्येच्या उजव्या बाजूतून डाव्या बाजूला जाताना काय होते, संख्या एखाद्या भागीला गेली परंतु त्याचं चिन्ह त्याचं सोबत गेले, भागिले 2 वजा 2 आहेत आणि वरती संख्या धन असेल, तर काही मुलं बऱ्याच वेळेला ह्या करताना काय करतात, चुकतात. तर हे भागाकार सुद्धा हा लक्षात ठेवायचा. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दोन संख्यांची, दोन चिन्ह आहेत त्या चिन्हांची बेरीज कशी होते, या बेरीज आपण पाहणार आहोत. ओके, तर आपण आता पाहणार आहोत चिन्हांची बेरीज, प्लस मायनस चिन्हांची बेरीज
कशा बदलली असते. तर ज्या दोन संख्या आहेत, पहिल्या त्या दोन संख्यांना पहिल्या संख्येला पण ऋण चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येला पण ऋण चिन्ह आहे. ओके. आणि ह्या दोन्ही पण संख्यांची ऋण आहे, परंतु त्यांची काय करायची आपल्याला बेरीज. मध्ये चिन्ह काय आहे, दोघांच्या संख्यांच्या मध्ये चिन्ह आहे प्लस समजा. ओके. तर लक्षात ठेवा इथे दोन प्रकार आहेत. इथे बेरीज आणि वजाबाकी करताना, प्लस आणि मायनस करताना तुमची जे चिन्ह आहे त्या चिन्हांची ॲक्शन होते म्हणजे क्रिया होते. आणि क्रिया झाल्यानंतर येणाऱ्या उत्तराला काय चिन्ह द्यायचं तो एक दुसरा प्रकार आहे. गुणाकार भागाकारामध्ये कसं होतं की डायरेक्ट गुणाकार किंवा डायरेक्ट भागाकार करून येणारं उत्तर त्याला येणारं चिन्ह होतं. म्हणजे गुणाकार असेल तर गुणाकारच करत होतो, भागाकार असेल तर भागाकारच करत होतो. परंतु इथे मात्र चिन्हांच्या याच्यावरती डिपेंड आहे. दोन संख्यांच्या चिन्हामध्ये काय चिन्ह आहे, जर प्लस असेल आणि दोन संख्यांचे काय चिन्ह त्याच्यावरती ती क्रिया डिपेंड असते. म्हणजे काय क्रिया करायची किंवा काय ॲक्शन करायची. नंतर प्लस करायचं की त्यांना मायनस करायचं, म्हणजे बेरीज करायची की वजाबाकी करायची. मग त्यानंतर पुढचा प्रकार आहे त्याला चिन्ह काय द्यायचं. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कारण बऱ्याच जण काय करतात गुणाकार भागाकारामध्ये डायरेक्ट असतो ना, परंतु बेरीज वजाबाकीमध्ये कन्फ्यूज होतं. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा. तर पहिला आहे आपल्याला की वजा चिन्ह पहिल्या संख्येला, दुसऱ्या संख्येला पण वजा चिन्ह आहे. तर दोन्ही पण संख्यांना जर वजा चिन्ह असेल आणि दोघांच्या मध्ये प्लस आहे तर लक्षात ठेवा तर त्या दोन्ही संख्यांची काय होते, बेरीज होते. दोन्ही संख्यांची बेरीज होते. ओके. आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला चिन्हसुद्धा काय राहतं, ऋण राहतं. ओके. ऋण चिन्ह राहतं म्हणजेच वजा चिन्ह येतं त्या उत्तराला. किंवा दुसरं असं म्हणू शकता तुम्ही की मोठ्या संख्येचं चिन्ह. परंतु दोन्ही पण मायनसच असतात, त्याच्यामुळं मोठी संख्यासुद्धा काय असे ऋण असते. परंतु ऋणची बेरीज ही काय असते, ऋण असते. आणि दोन्ही संख्या ऋण चिन्ह असते तर बेरीज होते, हे लक्षात ठेवायचं. त्याचं ॲडिशन होतं, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. त्या पद्धतीनेच आपल्याला बघायच्या. पुढच्या मी याच्या ॲक्शन लिहून ठेवतो आहे. चिन्ह काय आहे हे चिन्ह तुम्हाला काय करतो पुढे सांगता येईल, म्हणजे मला पुढे तुम्हाला दाखवता येईल. ओके. तर बघा प्लस दोन्ही पण संख्या धनच आहे तर काय होते, यांची बेरीज होते. आता ह्यासोबत जसं आपण मगाशी उदाहरणं पाहिली होती तर प्रत्येकाचं आपण काय करणार उदाहरणसुद्धा पाहणार. तर पहिल्याचंच उदाहरण आपण ह्याच्यासोबत उदाहरण घेत जाऊ की मायनस आणि मायनस दोघांमध्ये प्लस चिन्ह आहे तर बेरीज होते. आणि चिन्ह काय ना उत्तराला चिन्ह काय येतं, ऋण येतं. तर कसं आहे ते मग जसं आपण मगाशी घेत होतं, -3 अधिक -4 दोघांना पण चिन्ह काय आहे, ऋण आहे बघा. आणि मध्ये काय आहे त्यांची बेरीज आहे. तर -3 आणि -4 इथं काय लिहिलं आहे, त्यांची बेरीज होते आणि चिन्ह ऋण होतं. मग 3 आणि 4 यांची बेरीज किती होईल, 7. आणि चिन्ह काय आहे त्यांना ऋण. मग उत्तर तुमचं काय त्यावेळेला ऋण 7 आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं प्लस आणि प्लस दोन्ही संख्यांना प्लस प्लस आहे आणि त्यांची बेरीज आहे. हे तर सिम्पल आहे, कोणी करेल. तर त्यावेळेला त्यांचे काय होते, धन चिन्ह काय राहतं त्यांचं, धन. म्हणजे बेरीज होते परंतु चिन्ह काय राहतं, धन. जसं आहे की 3 + 4 हे दोन्ही पण धन आहे. 3सुद्धा धन आहे आणि हा 4सुद्धा धन आहे. त्यांची बेरीज आहे, दोघांची बेरीज होणार 7 आणि चिन्ह काय राहील त्याला धन येतं. ओके. तसं आता एक संख्या जी आहे, ओके, एक संख्या लहान असते, एक संख्या मोठी असते. दोन संख्या, पहिल्या संख्येला धन चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येला ऋण चिन्ह आहे आणि त्यांची काय आहे, बेरीज. लक्षात ठेवा एकाला धन एकाला ऋण आहे, पहिल्याला धन दुसऱ्याला ऋण आहे तर त्यांची काय होते, वजाबाकीच होते. लक्षात ठेवा त्यांची काय होते, वजाबाकी. आणि जे उत्तर आहे समजा वजाबाकी झाली त्यांची, जे उत्तर आहे त्या उत्तराला चिन्ह काय आणणार, तर उत्तराला चिन्ह असतं, कोणाचं चिन्ह असेल, मोठ्या संख्येचे. मग ज्या दोघांमध्ये कुठली मोठी संख्या आहे त्या संख्येचं, जर मोठी संख्या ऋण असेल तर इथं ऋण चिन्ह येणार, जर मोठी संख्या धन असेल तर धन चिन्ह येणार. जे उत्तर येईल त्याला वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येईल त्यानुसार त्याला चिन्ह द्यायचं. आता उदाहरण बघायचं. समजा आता इथे पहिली जसं आपण घेऊ त्याप्रमाणेच घेऊ. तिथे आहे +3 प्लस हे जे 4 आहे ते ऋण आहे. ओके, 4 ऋण आहे. आता इथे काय लिहिले, वजाबाकी होणार आहे. एक प्लस एक मायनस असलं म्हणजे एक धन एक ऋण असेल तर काय होते, वजाबाकीच होते. ओके. मग वजाबाकी केली आपण, 4 मधून 3 गेली, वजाबाकी केली
किती राहिलं उत्तर 1. 4 मध्ये राहिले किती उत्तर 1. आता इथे काय लिहिले नियमामध्ये की वजाबाकी झाल्यानंतर चिन्ह जो द्यायचं आहे हे चिन्ह कोणाला द्यायचं आहे तर मोठ्या संख्येचं. मग मोठी संख्या याच्यामध्ये दोघांमध्ये कोण आहे 4 आहे. मग 4चं चिन्ह काय आहे ऋण आहे म्हणून हे उत्तर काय येईल तुमचं ऋण 1 म्हणजे -1 त्याचं उत्तर आहे. लक्षात आलं आहे तुमच्या. तसंच चौथ्या प्रकार बघूया. समजा पहिल्या संख्येला ऋण असेल दुसऱ्या संख्येला धन असेल त्या संख्ये आणि मध्ये चिन्ह असेल बेरीज म्हणजे बेरीज आपल्याला करायची आहे. तर क्रिया जी होते ना ॲक्शन जे होते हे काय होते वजाबाकीच होते. मग पहिलं चिन्ह ऋण असू दे किंवा दुसरं चिन्ह ऋण असू दे दुसऱ्या संख्येला त्यांची होणार आहे वजाबाकीच. आणि वजाबाकी झाल्यानंतर मग जे उत्तर आलं आहे तुमचं त्या उत्तराला काय चिन्ह द्यायचं हे कशावर हे इथं ठरवायचं आहे आपल्याला. म्हणजे चिन्ह काय द्यायचं तर इथे सुद्धा सेम आहे. चिन्ह द्यायचे मोठ्या संख्येचे. चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येत. जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचं काय द्यायचं चिन्ह द्यायचं. म्हणजे उदाहरण बघूया आपण. समजा 3 का आहे ऋण आहे. ओके मध्ये चिन्ह प्लस आहे आणि हे 4 का आहेत धन आहे. 4 धन आहे आणि 3 ऋण आहे. तर काय होणार आहे क्रिया कुठली होणार आहे ॲक्शन कुठली होणार आहे तर मायनस सबट्रॅक्शन होणार आहे. सबट्रॅक्ट होणार म्हणजे वजाबाकी होणार आहे. आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह काय द्यायचं आहे मोठ्या संख्येचं. यांची वजाबाकी करा. 4 मधून 3 गेले राहिले किती 1. ओके आता मोठी संख्या कोण दोघांमध्ये 3 मोठे की 4 मोठे 4 मोठे आहेत बरोबर ना. मग 4 संख्येला चिन्ह काय आहे धन आहे म्हणजेच हा 1 का असणार आहे धन असेल. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते जर सारखी चिन्ह असतील वजा किंवा प्लस तर बेरीज होते. आणि एकाला प्लस एकाला मायनस एका संख्येला प्लस एका संख्येला मायनस अशा प्रकारे असेल तर काय होते त्यांची वजाबाकी होते. आणि चिन्ह मात्र काय येतं मोठ्या संख्येचं येतं. चिन्ह त्या दोघांना मोठी संख्या म्हणजे प्लस मोठी असेल म्हणजे धनसंख्या मोठी असेल तर धनचिन्ह येणार. ऋणसंख्या मोठी असेल तर ऋणचिन्ह येणार. ओके तर या पद्धतीने आहे चिन्हांची वजाबाकी. आणि हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सर्वात. इथेच मुलं जास्तीत जास्त कन्फ्यूज गुणाकारामध्ये आणि इथे बरीच मुलं कन्फ्यूज होतात. आणि मग तुमचं उत्तर कुठेतरी चुकतं आणि एखाद्या पायरीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या पायरीमध्ये उत्तर चुकलं की पुढचं पूर्ण गणित काय तुमचं चुकून जातं. तर ह्या गोष्टी पूर्णपणे लक्षात ठेवा. ओके यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे ते आहे वजाबाकी. म्हणजे हे नियम हे असेच असतील परंतु त्यांची वजाबाकी करताना काय होतात चिन्ह बदलतात आपली पुढची. आपण बघूया पुढच्या पुढे बघूया आता वजाबाकीचं. ते बेरजेस म्हणजे सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर आता आपल्याला बघायचे आहे चिन्हांची वजाबाकी. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. बघा मगाशी गुणाकार करताना हे कॉलम नव्हते आता तुम्हाला 3 कॉलम केले. म्हणजे इथे बेरीज वजाबाकी होणार आहे ती. नंतर चिन्हात काय बदल होतो पुढच्या कारण वजाबाकी करताना जे दुसऱ्या संख्येचं चिन्ह असतं पुढच्या संख्येचं वजाच्या नंतर जे पुढचं संख्या जी असते ना त्याचं चिन्ह नेहमी बदलत असतो. म्हणून मग इथे चिन्ह बदल असं लिहिले. त्यानंतर मग ॲक्शन काय होणार क्रिया काय होणार ते लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग काय लिहिलं आहे त्या आलेल्या उत्तराला चिन्ह काय द्यायचं. ओके तर आता समजा 2 संख्या आहेत तुमच्याकडे. दोन्ही संख्यांमध्ये पहिली संख्या ही दुसरी संख्या ही दोन्ही संख्यांना वजा चिन्ह आहे. आणि मध्ये दोघांच्या क्रियासुद्धा कोणती आहे वजाबाकी आहे म्हणजे वजा चिन्ह आहे मध्ये. आता इथे वजा आहे पहिली संख्या दुसरी संख्यासुद्धा वजा आहे आणि त्या दुसऱ्या संख्येच्या आधी जी ॲक्शन आहे जी क्रिया आहे ती कुठली आहे वजा करायची आहे. म्हणजे प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर आता चिन्ह बदल काय होणार तर चिन्ह बदल हा या संख्यांचा होतो. लक्षात ठेवा. दुसऱ्या इथे ज्या संख्या असतात ना यांची चिन्ह काय होतात बदलतात. मग त्यानुसार चिन्ह काय बदलणार तर ही जी संख्या आहे दुसरी या संख्येचं चिन्ह होतं प्लस. ओके म्हणजे हा इथे मायनस होता तो त्या संख्येचा काय होणार समजा इथे कुठली पण संख्या आहे तर ती काय होणार आहे लक्षात ठेवा ती प्लस होणार आहे. आता ही चिन्ह बदललं त्याचं इथे वजा चिन्ह आहे आणि हे पहिल्या संख्येचं चिन्ह तसंच आहे. लक्षात ठेवा पहिल्या संख्येचं चिन्ह तसंच आहे. दुसरीचं बदललं आहे दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदललं आहे. मग ह्याचं प्लस झालं ह्याचं मायनसच आहे. एक मायनस आणि एक प्लस आहे. मग मायनस आणि प्लस आहे म्हणजे ॲक्शन काय होईल क्रिया काय होईल वजाबाकी. क्रिया वजाबाकी होणार. ओके आता क्रिया वजाबाकीची झाली म्हणजे चिन्ह कशाचं येणार आहे तर वजाबाकीचं झाली. मग लक्षात ठेवा चिन्ह येणार आहे हे नेहमी मोठ्या संख्येचंच येणार. वजाबाकी जिथे जिथे होते तिथे चिन्ह येतं मोठ्या संख्येचे. जी दोघांमध्ये मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचं चिन्ह काय होणार आहे तिथे येणार आहे.
हे लक्षात आलं तुमच्या. आता उदाहरणासोबत आपण हे लक्षात घेऊ. समजा इथे जसं आपण घेतलं होतं 3 आहे, वाय -3. ओके, मायनस म्हणजे चिन्ह आहे आणि पुन्हा आहे -4. ओके, तर इथे काय होणार आहे, जो 4 आहे ना, ही जी संख्या आहे ही काय होणार आहे, प्लस होणार आहे. 4 हे काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे याच्या पुढची ॲक्शन काय होणार आहे, तर -3 अधिक 4 होणार आहे. ते धन होतील म्हणजे पॉझिटिव्ह होतील 4. मग जर -3 आणि +4 झालं तर उत्तर काय येणार आहे, वजाबाकीच होणार आहे. ॲक्शन काय आहे, वजाबाकी. म्हणजे 4 मधून 3 गेले, राहिला किती, 1. आता आलेल्या उत्तराला चिन्ह काय द्यायचं आहे, तर मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येला चिन्ह काय आहे, प्लस आहे. 4ला चिन्ह काय आहे, प्लस आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच इथे चिन्ह आहे धन. म्हणजे उत्तर किती आलं याचं, -1. ओके, हे पूर्ण लक्षात आलं तुमच्या. वजा आहे, मध्ये वजा ॲक्शन आहे, क्रिया वजा आहे 2 संख्या दिलेल्या प्रश्नामध्ये आणि पुढे पण वजा आहे. मग वजा वजा हे काय झाले, दोन्ही चिन्ह बदललं पुढच्या संख्येचं. लक्षात ठेवा, हे चिन्ह इथं असणार आहे, हे पुढच्या संख्येत दुसऱ्या संख्येचं. म्हणजे इथे तसं 4 आहे, तर चिन्ह कोणाचं बदलले, 3चं नाही बदलले. कोणाचं बदलले, 4चं बदलले. लक्षात आलं तुमच्या. त्यानुसार उत्तर ते आलं +1, म्हणजे कारण 4 ही मोठी संख्या आहे. आता दुसरं, प्लस प्लस दोन्ही आहेत आणि चिन्हमध्ये आहे वजा. तर वजा आणि अधिक, वजा आणि अधिक, वजा आणि अधिकचा गुणाकार काय तुम्हाला माहिती आहे. आधी आपण पहिल्याच सुरुवातीलाच पाहिला. मायनस प्लसचा गुणाकारला उत्तरला काय येतं, चिन्ह मायनस येणार. म्हणजे जे पण तुमचं इथलं जे पहिलं चिन्ह बनणार आहे ते पुढच्या संख्येचं चिन्ह होणार आहे तुमचं मायनस. आता पुढच्या संख्येचं चिन्ह मायनस झालं आणि पहिल्या संख्येचं चिन्ह मात्र काय आहे, प्लस आहे. मग एक प्लस आणि दुसरी मायनस, म्हणजे काय होणार आहे, तुमची वजाबाकीच होईल. ओके, आता वजाबाकी झाली त्यांची, वजाबाकीला. आता ॲन्सर जे आलं, ॲन्सरला चिन्ह काय दिलं, तर ॲन्सरला चिन्ह येईल तुमचं मोठ्या संख्येचं. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला 1 प्लस 1 मायनस असं येईल त्या वेळेला चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं. वजाबाकीच करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येत द्यायचं. ओके, आता उदाहरण बघूया आपण. दोन्ही पण प्लस घ्यायचे आहेत, म्हणजे चिन्ह मायनस येणार आहे. तर हे 3 आहेत, वजा किती आहेत, इकडे 4 आहेत. आता काय झालं, इकडे वजाबाकी होते डायरेक्ट वजाबाकी. हे 4 काय झाले, पॉझिटिव्ह आहेत, परंतु या चिन्हामुळे काय झाले, ते धन झाले. ओके, म्हणजे हे धन तुम्हाला असं दाखवायचं झालं तर हे धन आहे आणि मायनस हे ते पण धन आहेत संख्या, डायरेक्टच आपण दिलं. तर पहिला आधी चिन्ह बदलणार तुमचं. चिन्ह काय होणार, चिन्ह काय होणार याचं, हे 3 प्लसच राहील आणि हे मायनस होईल 4. 4 मधून 3 गेले, किती राहिला, 1. ओके, म्हणजे 1 उत्तर आलं, परंतु मोठी संख्या. आता आपला रूल काय म्हणतोय की मोठ्या संख्येचं चिन्ह द्या ॲन्सरला. मग ॲन्सर जो आला आहे तुमचा 1, त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, मोठी संख्या इथे आता काय झाले, वजा झाले, चिन्ह येईल -1. ॲन्सर तुमचं वजा आहे. ओके, त्यानंतर पुढचं बघू आपण की समजा पहिल्या संख्येला प्लस आहे, दुसऱ्या संख्येला मायनस आहे आणि ते क्रिया पण मायनसच आहे. तर हे दोन्ही मायनस मायनस काय होतील, चिन्ह बदलतील. दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदलेल, काय होईल, चिन्ह बदल प्लस झाला दुसऱ्या संख्येचा. आता प्लस झाला आहे, पहिली संख्या काय आहे, प्लसच आहे, दुसरी संख्या पण प्लस आहे, तर काय होईल, त्यांची बेरीज होईल. लक्षात ठेवा, इथे चिन्ह वेगळं होतं परंतु इथलं चिन्ह बदललं आहे. इथे संख्याला चिन्ह वेगवेगळं होतं जेव्हा प्रश्न दिला तेव्हा, परंतु ह्या वजाबाकीमुळे काय झालं, चिन्ह बदललं आणि दोन्ही पण प्लस झाले. दोन्ही पण प्लस झाले, त्याच्यामध्ये त्यांची काय होईल, बेरीज होईल. ओके, आता बेरीज करायची आहे, तर आता चिन्ह काय द्यायचं, दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर प्रश्नच नाही, चिन्ह काय होईल, धनच राहणार आहे त्यांचं. चिन्ह उत्तराला काय येणार आहे, धनच येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. ओके, उदाहरण बघू आपण. तर वजा, आता इथे काय +3 घ्यायचे आहे आणि -4 घ्यायचे आहेत आपल्याला. +3 मायनस इथे -4. ओके, +3 आणि -4 घेतले आपण. मग +3 आणि 4, हे 3 आपल्याला काय आहे की 2 वजा चिन्ह वगैरे बदलतात. मग हे राहील +3 तसेच राहतील आणि हे मायनस मायनस काय होतील, +4 होतील. बघा, चिन्ह काय बदलतो, धन होतो. मग +4 झाले, 3 पण प्लस आहे, 4 पण प्लस आहेत, काय होतील, बेरीज होईल. ॲक्शन काय आहे, बेरीज, आणि चिन्ह काय आहे त्याला धन. तुमचं उत्तर येईल 7
धन 7. ओके, लक्षात आलं तुमच्या? इथून सुरुवात करा. लक्षात ठेवा व्यवस्थित. चिन्ह बदल, ॲक्शन काय होईल ते येणाऱ्या चिन्ह येणाऱ्या संख्येला. हे उदाहरणाच्या माध्यमातून आपण ते समजून घेतले. ओके, त्यानंतर चौथी क्रिया काय आहे की पहिल्या संख्या जी आहे, पहिली संख्या इकडची लेफ्ट साईडची तिला मायनस आहे, राईट साईडच्या संख्येला प्लस आहे. आणि ॲक्शन कुठली आहे? प्रश्नामध्ये वजाबाकी आहे. म्हणजेच आता वजा आणि अधिक यांची चिन्ह बदलतील. मायनस प्लस मायनस गुणाकाराच्या रूलनुसार मायनस झाला. आता याचा अर्थ दुसरी जी संख्या होती ही जी प्लस ती काय झाली? मायनस झाली. मग चिन्ह बदललं. आता चिन्ह बदललं म्हणजे पहिले पण मायनस आहे आणि दुसऱ्या संख्येला पण काय आलं? मायनस आलं. दोन्ही पण संख्या चिन्ह समान असतील. चिन्ह समान असल्यानंतर काय होते? बेरीज होते. हे लक्षात ठेवा. चिन्ह समान असेल तर बेरीज होते. ओके, आता जे ॲन्सर येईल त्या ॲन्सरला मात्र तुम्हाला काय असेल? चिन्ह ऋण असेल, कारण दोन्ही पण ऋण ऋण आहे. बेरीज तर होणार पण चिन्ह काय राहणार आहे? तुमचं उत्तराला ऋण चालणार आहे. कसं? आता हे उदाहरणाच्या माध्यमातून आपण बघूया. तर आता इथे आपण घेऊया काय? पहिलं -3 घ्यायचं आपल्याला. ओके, आणि मायनस इकडे +4 घ्यायचं आहे. -3 घेतला आणि +4 घेतला. आपल्या रूलनुसार काय होणार आहे? दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदलणार आहे. म्हणजे -3 आणि काय होणार आहे? इकडे -4 होईल. -3 आणि -4 क्रिया कुठली आहे करायची आपल्याला? बेरीज. 3 आणि 4 7. चिन्ह काय राहणार आहे? ऋण. दोन्ही पण चिन्ह ऋण ऋण आहे म्हणजे चिन्ह राहील ऋण. ओके, तर या पद्धतीने काय आहे? वजाबाकीचे नियम आहेत. वजाबाकीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, परंतु हे समजून एकदा घेतलं तुम्ही सर्व चिन्हांचे मायनस आणि दोन्ही पण संख्येला मायनस आणि वजाबाकी करायची आहे, तर दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदलतं. प्लस होतं, त्या दोघांची वजाबाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. एक पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या पण प्लस आहे आणि त्यांची वजाबाकी करायची आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदलतं, वजा होतं आणि त्यांची वजाबाकीच होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं येणाऱ्या उत्तराला. समजा पहिली संख्या धन आहे, दुसरी संख्या ऋण आहे आणि त्यांची वजाबाकी करायची आहे, तर वजा करताना चिन्ह त्याचं दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदलतं, प्लस होतं आणि दोन्ही पण प्लस प्लस असल्यामुळे त्यांची काय होते? बेरीज होते आणि उत्तराला चिन्ह येतं धन. त्यानंतर समजा पहिली संख्या ऋण आहे, दुसरी संख्या धन आहे आणि त्यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. तर प्लस मायनस वजा गुणाकार होतो आणि उत्तर जे दुसरी संख्या आहे ते चिन्ह बदलतं, ते ऋण होतं आणि त्यांची काय होते? ऋण ऋण असल्यामुळे बेरीज होते. ओके, तिथे ॲक्शन बेरीज होते. चिन्ह जे आहे उत्तराला ते काय राहतं? ऋण राहतं. म्हणजेच बघा इथे दाखवलेलं आहे -3 वजा +4. मग वजा अधिक काय झालं? वजा झालं, चिन्ह बदललं आणि 3 आणि 4 झाले 7 आणि त्याची काय होते? बेरीज होते. तर हे जे उदाहरण सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे उदाहरण म्हणून ते सुद्धा व्यवस्थित बघा. -3 वजा +4 वजा +4 4मधून 3 राहिले किती? 1. त्यानंतर +3 +4 आहे, परंतु या वजामुळे चिन्ह बदललं, वजा झालं. 4मधून 3 गेले, राहिला 1 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. त्यानंतर +3 वजा +4 आहे, मग +4 हे वजा काय झालं? +4 झाले, 4 आणि 3 झाले 7 मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं किंवा ते धनचिन्ह राहतं त्याला. त्यानंतर -3 आहे आणि इकडे +4 आहे, मग हे वजा चिन्ह, मग वजा अधिक काय झालं? +4 झाले, 4 आणि 3 मग दोन्ही पण वजा असल्यामुळे मायनस असल्यामुळे त्यांची बेरीज झाली आणि चिन्ह राहिलं त्यांचं मायनसच किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह. मोस्टली सगळ्यामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह असं येतं, परंतु जेव्हा चिन्ह सारखे असतात तेव्हा तेच चिन्ह दिलं राहतं. तसं लिहिलं तरी पण चालेल किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह असं दिलं तरी सुद्धा तुम्ही चालेल. ओके, तर या पद्धतीने ही काय आहे? चिन्हांची वजाबाकी. तर सर्व ॲक्शन म्हणजे चिन्हांचा गुणाकार, चिन्हांचा भागाकार, चिन्हांची बेरीज आणि चिन्हांची वजाबाकी हे चारही प्रकार आपण काय केले आहेत या व्हिडिओमध्ये पाहिले. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रत्येक पुन्हा पहा तुम्ही. ज्या वेळेला तुम्हाला एखादा गणित करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर हा व्हिडिओ नक्की पहा. त्यातून तुमचा व्यवस्थित तुमच्या काय होईल? लक्षात येईल. आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील, याच्याबद्दलचे काही प्रश्न असतील तुमचे चिन्हांबद्दलचे, तर तुम्ही नक्की काय करू शकता? विचारू शकता. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.